सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. शेतकऱ्यांनो, तुम्ही आत्महत्या केला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, अशी नर्सरी चालकाची मुजरी. माळवाडी व फुले माळवाडी गावातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बघायला मिळाली आहे. माळवाडी व फुले माळवाडी गावातील शेतकऱ्यांनी देवळा सटाणा रोडवरील साईराम नर्सरीमधून 3 महिन्यांपूर्वी कोबी व फ्लावर या पिकांची बियाणे घेतली होती. परंतु ही सर्व रोपे बोगस निघाली, त्यामुळे त्यांना कोबी किंवा फ्लावर याचं उत्पन्नच आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकांवरील सर्व खर्च वाया गेला आणि सर्व उत्पन्न देखील बुडाले. माळवाडी गावातील श्री प्रकाश जगदाळे, श्री गणेश जगदाळे, श्री साहेबराव बागुल या व इतर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साईराम नर्सरी येथून फ्लावर पिकाची रोपे घेतली होती. ती रोपे लावल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारे फ्लावर आली नाही, फक्त झाडच मोठे झाले आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीवरती केलेला प्रति एकर 1 ते 1.5 लाख रुपये खर्च वाया गेला आहे. 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न देखील बुडालं आहे. या सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी व नुकसान भरपाई मागण्यासाठी श्री प्रकाश जगदाळे हे वारंवार त्या नर्सरीमध्ये जाऊन नर्सरी मालकाकडे नुकसान भरपाईची मागणी करत होते. परंतु चक्रा मारून देखील प्रत्येक वेळेस नर्सरी मालक हा उडवाउडवीची उत्तरं देत होता. जेव्हा शेतकरी वैतागून म्हणाला की मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, त्यावेळेस या नर्सरीचा मालक म्हणाला की तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. ही गोष्ट जेव्हा फुले माळवाडीचे सरपंच श्री लंकेश बागुल यांना समजली, त्यावेळेस श्री लंकेश बागुल हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते श्री दुर्गेश बागुल सर यांना घेऊन सदर नर्सरीमध्ये दाखल झाले व शेतकऱ्यांच्या केलेल्या अपमानाबद्दल नर्सरी चालक मालक कर्मचारी यांना जाब विचारला. तसेच देवळा कृषी अधिकाऱ्यांना बोलून या नर्सरीवर तातडीने कारवाई करण्यासाठी सूचना दिली. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कळवण यांना तातडीने पाचारण करण्यात आले. ज्यावेळेस उपविभागीय कृषी अधिकारी तेथे पोहोचले व संपूर्ण नर्सरीची तपासणी केली असता या तपासणीमध्ये त्यांना अनेक गैरप्रकार नर्सरीमध्ये चालत असल्याचे लक्षात आले. त्या संदर्भामध्ये तातडीने नर्सरी मालकाला नोटीस देण्यात आली असून 4 दिवसांच्या आत आपले म्हणणे कृषी विभागामध्ये मांडणे आवश्यक असल्याचे बजावण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणांसंदर्भात आज फुले माळवाडी गावचे सरपंच श्री लंकेश बागुल, माळवाडी गावचे उपसरपंच श्री हेमंत बागुल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते श्री दुर्गेश बागुल सर, सावतामाळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री रमेश बागुल, श्री साहेबराव बागुल, श्री पंकज बागुल, संतोष बागुल, अनिल अहिरे, प्रवीण शेवाळे, अक्षय बागुल, देवमन बागुल, मनोहर बच्चाव, गणेश जगदाळे, भाऊसाहेब बागुल, निकेत जाधव, पोपट बागुल, उत्तम बागुल, सागर बागुल, डॉक्टर तुळशीदास बागुल यांनी चांदवड देवळा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे मुख्य नेते संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व शिक्षण मंत्री नामदार श्री दादा भुसे यांची भेट घेऊन सदर प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या निवेदन स्वीकारताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शब्द दिला की तातडीने सदर नर्सरीवरती कारवाई करण्यात येईल व जे कोणी शेतकरी नुकसानग्रस्त झाले असतील त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. या संदर्भामध्ये नामदार माननीय मंत्री श्री दादा भुसे यांनी देखील मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. देवळा न्यूजसाठी मुख्य संपादिका सुरेखा गांगुर्डे, देवळा. सरपंच लंकेश सीताराम बागुल, ग्रामपंचायत फुले माळवाडी. आज रोजी आपल्या गावातील 5-6 शेतकरी जेव्हा माझ्याकडे आले तर त्यांचा विषय होता की नर्सरीमधून जे काही बियाणे घेतलेले होते ते त्याला जे काही फळ यायचं होतं ते आलेलं नाही. त्याबद्दल आम्ही नर्सरीमध्ये आलो. फ्लावरचं बियाणं होते ते. तर तेथील जे काही कर्मचाऱ्यांना भेटलो तर ते पहिले भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला फक्त बियाणं देऊ, पण त्यांचं जे नुकसान आहे त्यांचं नांगरणी, कोळपणी, औषधं या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि जेव्हा त्या वरच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, ज्या नर्सरीच्या ओनर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं तर ते बोलले की आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली. तर त्या ओनर बोलल्या की तुम्ही आत्महत्या करून घ्या. तर ही कोणती पद्धत आलेली आहे? तर ह्या गोष्टीचा आम्हाला लवकरात लवकर आम्हाला निर्णय मिळावा. आणि ओम साईराम नर्सरी नावाची नर्सरी आहे, त्या नर्सरीमधून श्री प्रकाश जगदाळे या शेतकऱ्याने हे फ्लावरचं रोप घेतलं होतं. तुम्ही इथून पुढेपर्यंत पाहू शकता, नदीपर्यंत जवळपास हा 4-5 एकरचा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्याने हजारो रोपांची लागवड केली होती, परंतु ते संपूर्ण बियाणं हे चुकीचं निघालं. या शेतकऱ्याची फसवणूक त्या कंपनीकडनं करण्यात आली. आणि तेवढंच नव्हे तर माळवाडी गावातील जवळपास साहेबराव रामभाऊ असतील किंवा गणेश जगदाळे असतील, इतरही अनेक शेतकरी आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची फसवणूक या कंपनी मार्फत, या नर्सरी मार्फत करण्यात आली. तुम्ही आज आपण या शेतामध्ये उभा आहोत. मी जर इथे खाली बसलो तुमच्या लक्षात येईल की जवळपास हे कमरेपर्यंत असं पाहिलं तुम्ही, हे पीक वाढलेलं आहे.
परंतु हे बघा, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकतात, याला कोणत्याही प्रकारचं फूल लागलेलं नाहीये. इथे कृषी अधिकारी स्वतः आहेत. साहेब, फूल लागले का याला फूल लागलेलं नाहीये. हे जेवढे शेतकरी आहेत यांची प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे.